तर स्पष्टपणे सांगा ना, बसून ठेवल्याने पुन्हा कारण नसताना 3-3 तास कामकाजात बसून ठेवायचं आणि मग सांगायचं अर्धा तास नाहीये. अर्धा तास तुम्ही घेणार आहात की नाही, आणि घेतली तर सत्यमेव जयते आहे, त्या खुर्चीवरून पुन्हा असत्य माहिती येऊ नये. मग रात्री 1 वाजेपर्यंत बसू, पण मग रात्री 9 वाजता घाईघाईत सांगायचं. कळवायचं ना त्यांना. एक तर विधान भवनाचं नाव बदलवा, ती बदलवत नाही. आता कायद्यावर तर चर्चाच राहिली नाही. मग काय कसं? सन्माननीय सदस्य हो, न्याय द्यावा यासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही तुमच्या दालनामध्ये अधिवेशन संपल्यावर एक बैठक तर घ्या. शेवटी आम्ही विषय मांडतो, सर्वसामान्य, सार्वजनिक, दीन दुर्बल, शोषित, पीडित, गरीब, शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी. इथं काही 2000 रुपये भत्ता घ्यायचा, काही घरी खायला नाही म्हणून येत नाही आम्ही. तर कामकाज होणार असेल तर ठीक आहे, नाही तर मग चालताय तर चालू द्या गाडी, तिथे काय अडचण आहे. संविधानावर चर्चा करू. सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी नियम 94 अर्धा तास चर्चा पुढे ढकलण्यात येत आहे. सन्माननीय सदस्य दालनात बैठक घेण्यात येईल. यस, ते फुंडकर साहेब त्यांचा पहिले एक मिनिट. सन 2025 चे विधान